श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना तर माहिती आहे 16 मे 2026 रोजी शनी जयंती आहे आणि यंदा 2026 मध्ये शनी जयंती शनिवारी आलेली आहे. तर ही शनी जयंती जी ती 13 वर्षानंतर आलेली आहे. म्हणजे शनी जयंती दरवर्षी येते, पण यावर्षी शनिवारी झालेली योगायोगाने आणि ह्या दिवशी अमावस्या सुद्धा आहे. मग या प्रभावी तिथीला तुम्ही काय करावं? शनी देवता तर हे तुम्हाला माहिती आहेत, न्यायाचे देवता आहेत म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे आपल्या पुन्हा त्यांच्याकडे आपल्या चांगल्या कर्माचं चांगलं कर्म आपण जे करतो, वाईट कर्म जे करतो त्याचा सगळा हिशोब त्यांच्याकडे असतो. ते आपल्याला चांगल्या कर्माचं चांगलं फळ देत असतात आणि वाईट कर्माचंही वाईट फळ देत असतात. शनी देवताला सूर्यपुत्र असंही म्हटलं जातं, कारण शनी देवता हे सूर्यदेवता आणि माता छायेचे पुत्र म्हणून ओळखले जातात. शनी जयंतीला 13 वर्षानंतरचा हा योग जो आलेला आहे, तर या दिवशी तुम्ही ह्या वस्तू नक्की अर्पण करायच्या आहेत शनी मंदिरात जाऊन. तर अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, त्यामुळे तुमचा जो शनिदोष आहे तो दूर होईल आणि तुमची आर्थिक स्थिती जी ती सुधारेल. म्हणजे आपली गरिबी दूर होण्यासाठी आपण ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. खूप लोकांच्या घराजवळ शनिदेवाचं मंदिर असतं, तर ते प्रत्येक लोक दर शनिवारी त्या मंदिरात जात असतात. खूप चांगली गोष्ट आहे जात असतील तर. पण ज्या लोकांना जायला जमत नाही, जे आतापर्यंत गेले नाहीत, त्यांनी या 16 तारखेला म्हणजे 16 मे 2026 या दिवशी शनिदेवाच्या मंदिरात नक्की जायचं आहे. त्यांनी शनिवारी त्या मंदिरात जाऊन काय काय अर्पण करायचे ते मी तुम्हाला सांगणार. त्यामुळे तुमचे संकट जे आहेत ते दूर होतील आणि तुमची जी साडेसाती असते ती सुद्धा दूर होईल. ही अमावस्या वैशाख महिन्यातली जी अमावस्या असते त्या तारखेला म्हणजे 16 तारखेला 16 एप्रिलला पहाटे 5:12 सुरू होणार आहे आणि 16 तारखेला रात्री 1:31 संपणार आहे. म्हणजे 17 तारखेपर्यंत पहाटे 1 वाजेपर्यंत. तर 17 तारखेपासून अधिक मास सुरू होत आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. साडेसाती लागलेले असते. म्हणजे साडेसाती म्हणजे काय, कुठल्याही कामात यश न मिळणं. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो की माझ्या मागे साडेसाती लागलेली म्हणून मला एवढ्या अडचणी येत आहेत. तर त्याचंच निवारण करण्यासाठी तुम्ही या दिवशी संध्याकाळी शनिदेवाच्या मंदिरात जायचं आहे. काळं वस्त्र परिधान करायचं आहे, कारण की काळं वस्त्र हे शनिदेवाला प्रिय आहे म्हणून. आणि या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळं तीळ पाण्यात टाकायचं आहे, मग त्याच्याने स्नान करायचे आहे. तसेच तुम्ही सूर्यदेवाला सुद्धा या दिवशी अर्घ्य द्यायचे. पाण्यात काळे तीळ टाकून तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य द्या. नंतर मोहरीचं तेल असेल किंवा तिळाचं तेल असेल आणि काळं उडीद हे घेऊन तुम्ही शनिदेवांना अर्पण करायचं आहे. त्या दिवशी शनी मंदिरात जाऊन तुम्ही अर्पण करताना ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुम्ही शनी मंदिरात नाही गेले तर तुम्ही ते काळे उडीद जे असतात ते आपल्या अंगावरून उतरवून पिंपळाच्या झाडाजवळ टाकू शकतात. असं केलं तरीही चालणार आहे, पण तुम्ही हे नक्की करा. यामुळे तुमची साडेसाती दूर होईल, तुमचे संकट दूर होतील, तुमचे अडकलेले कामं पूर्ण होतील आणि आर्थिक परिस्थिती ही तुमची चांगली होईल. अशा माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन